मान अपमानाचे खाते। जेव्हा अपमानाचं भय राहत नाही तेव्हा कोणी अपमान करणार नाही असा नियम आहे। जोपर्यंत भय आहे तोपर्यंत हा व्यापार चालतो। भय गेलं म्हणजे व्यापार बंद। कोणी तुमचा अपमान केला तर ते हिशोबाच्या वहीत जमा करा, उधारी करू नका। कितीही मोठा किंवा लहान कडू डोस दिला वहीत नोंदवून घ्या। महिन्यामध्ये 100 अपमान जमा करायचे। आता जितके जास्त येतील तितका जास्त फायदा। 100 ऐवजी 70 आले तर म्हणे पुढच्या महिन्यात 130 करून घेऊ। जर या प्रकारे असे अपमान कडू डोज जमा व्हायला लागले तर मग अपमानाचा भय राहणार नाही, तो निघून जाईल। ज्ञानी पुरुषामध्ये दया नावाचा गुण असत नाही, त्याच्यामध्ये अपार करुणा असते। दया हा भयंकर अहंकारी गुण आहे। दया हा द्वंद्व गुण आहे। जिथं दया असते तिथे निर्दयता सुद्धा भरलेली असते। आता कित्येक साधू संसारी माणसावर दया करतात। अरे रे, या संसारी लोकांचं काय होईल, कसं होईल? अरे त्यांचं जे व्हायचं आहे ते होईल। त्यांच्यावर दया दाखवणारा तू कोण? तुझं काय होणार? जेथे तुझाच पत्ता नाही तथं लोकांचं काय शोधण्याकरता जाता? ही तर भयंकर नशा आहे, ही तर भयंकर धुंदी आहे। जो स्वतःच अज्ञानदशेत ठोकर खात असतो त्याला दुसऱ्यावर दया करण्याचा काय अधिकार आहे?